तर नवीन घराचं काम कुठपर्यंत आलं हे बरेच दिवस झालं मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही. आज ते तुम्हाला दाखवते, पण त्याच्या अगोदर इथे दूध आलं होतं, दूध गरम करायला ठेवलं. आणि काल ना बाजारातून हा मधुमग आणला होता, त्याचे म्हणलं भजे बनवूया, जे मी पहिल्यांदाच बनवणार आहे. बऱ्याच जणींकडून ऐकले मी, याच्या रेसिपी पण बघितल्यात आणि चला म्हणलं आपण पण ट्राय करूयात. मका सोलून घेतल्यापेक्षा चाकूने कट केलेला बरा, कारण की तेलात टाकल्यावर फुटण्याची भीती राहत नाही. त्याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन टाकले, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकले, हळद, लाल तिखट, बारीक कुटलेली अद्रक, कोथिंबीर टाकले, चवीनुसार मीठ टाकले आणि 1 चमचा गरम तेल टाकले. व्यवस्थित याला मिक्स केलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करायचं, म्हणजे त्याचे भजी व्यवस्थित झाली पाहिजे अशा पद्धतीने. गॅसवरती ना तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये हे भजे टाकून घ्यायचे आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे याला. तसं प्रियांला कुठल्याच टाईपचे भजे आवडत नाहीत, पण हे मी पहिल्यांदाच ट्राय केले होते आणि त्याला सगळ्यात जास्त आवडले. दोघांनी पण आवडीने खाल्ले, मला सुद्धा आवडले आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. छान झाली होती रेसिपी. त्याच्यानंतर स्वयंपाक जेवणावरून रात्रीच्या वेळेला मी आले होते इकडे बांधकामावरती, कारण की दिवसभर कोणी ना कोणी असतं इथे, त्याच्यामुळे ह्याच टायमाला यावं लागतं. आणि आता लाईट फिटिंगचं पण काम झालं पूर्ण, त्याच्यामुळे उजेड आहे. कलरिंगचं पण काम झालंय, टाईल्सचं पण झालंय. आता फक्त राहिलेले दरवाजा आणि खिडक्या लावायच्या. आणि हॉलमधून पूर्ण घराचा जो व्ह्यू आहे असा काही दिसतोय. आणि जर का होम टूरचा एक स्पेशल वेगळा व्हिडिओ बघण्याची इच्छा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.